नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहता झटपट इन्फो। मित्रांनो, भारतीय रेल्वे विभागामध्ये ग्रुप डी च्या पदांकरता 10वी उत्तीर्ण असलेल्या कॅन्डिडेट करता अतिशय सुवर्ण संधी इथे आलेली आहे आणि याकरता जी 32,000 पेक्षा जी जास्त ज्या जागा आहेत त्यांची जी मेगा भरती होणार आहे त्याची अर्ज प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। तर या मेगा भरतीबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये माहिती घेणार आहोत। तर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर खाली सबस्क्राइब बटन दिलेले आहे त्यावरती प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत मी लवकरात लवकर पोहोचू शकेल। चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। तर मित्रांनो, भारतीय रेल्वेत ग्रुप डी च्या पदांकरता एकूण 32,438 जागांकरता ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि याकरता तुमचं शैक्षणिक पात्रता जे आहे ते तुमचं फक्त 10वी पास किंवा ITI पास जरी असेल तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकणार आहात। जाहिरात क्रमांक आहे CEN नंबर 08/2024। तर हा जाहिरात क्रमांक तुम्हाला व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचा आहे। याचं डिटेल नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी पोस्ट केलेला आहे। तर याची जी शैक्षणिक पात्रता आहे ती 10वी उत्तीर्ण किंवा ITI पास असलेल्या विद्यार्थ्यांकरता ही अतिशय सुवर्ण संधी आहे रेल्वे विभागामध्ये काम करण्याची। तर यामध्ये एकूण कोणकोणते पद येणार आहेत तर यामध्ये ग्रुप डी मध्ये असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमॅन आणि ट्रॅक मेंटेनर अशा प्रकारची जे वेगवेगळे पदे आहेत ते एकत्रितरित्या ग्रुप डी च्या अंडरमध्ये येतात आणि हे पदे एकूण 32,338 जागा यामध्ये भरल्या जाणार आहे। तर वयाची अट जी या भरती करता राहणार आहे ती म्हणजे 1 जानेवारी 2025 रोजी तुमचे जे वय आहे ते 18 ते 36 यामधील असायला पाहिजे। तसेच SC किंवा ST कॅन्डिडेट जर तुम्ही असाल तर त्याकरता तुम्हाला 5 वर्षे सूट यामध्ये मिळण्यात येईल आणि जर तुम्ही OBC कॅन्डिडेट असाल तर यामध्ये तुम्हाला 3 वर्षे सूट मिळण्यात येईल। म्हणजे जर तुमचं वय 36 पूर्ण असेल तर तुम्हाला, जर तुम्ही SC किंवा ST कॅन्डिडेट असाल तर त्यामध्ये 5 वर्षाची सूट म्हणजेच 36 + 5 म्हणजेच तुम्ही 41 वर्षांपर्यंत जर येत असाल तर यामधील 18 ते 41 वयामधील तुम्ही हा अर्ज करू शकणार आहात आणि OBC कॅन्डिडेट करता 36 + 30 म्हणजे 39 वर्ष असेपर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकणार आहात। त्यामध्ये नोकरीचे जे ठिकाण आहे ते संपूर्ण भारतभर राहणार आहे। तुम्ही कोणत्या डिव्हिजन करता फॉर्म भरता त्यावर ते डिपेंड आहे। त्यानंतर फीज क्रायटेरिया हा जनरल, OBC आणि EWS कॅन्डिडेट करता 500 रुपये तुम्हाला फॉर्मची जी फी आहे ते ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे आणि जर तुम्ही SC, ST, एक्स सर्व्हिसमॅन, ट्रान्सजेंडर, EBC किंवा महिला असाल तर तुम्हाला 250 रुपये फी हे फॉर्म भरतेवेळी इथे भरायची आहे। त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 22 फेब्रुवारी 2025। तर 22 फेब्रुवारी 2025 च्या आत तुम्ही हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकणार आहात। तर मित्रांनो, या भरतीकरता जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं असेल तर RRB च्या वेबसाईटवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकता आणि याचं जर तुम्हाला डिटेल नोटिफिकेशन पाहिजे असेल तर ते देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड केलेले आहे। तर टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिजिट करा, तिथे ऑनलाईन नोटिफिकेशन फॉर्म भरण्या अगोदर पूर्ण व्यवस्थितरित्या वाचून घ्या आणि तुम्हाला तिथेच ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची जे लिंक आहे ते सुद्धा मिळून जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही भरती प्रक्रिया आहे। तर अशा प्रकारचे ज्या काही गव्हर्नमेंट योजना आहे आणि भरती प्रक्रियेबाबतच्या नवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती नेहमी येत राहते, त्याकरता तुम्ही अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर खाली सबस्क्राइब बटन दिलेले आहे त्यावरती प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी लवकरात लवकर पोहोचू शकेल। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।